तर शिवडी परिसरात आपण बघतोय आंदोलकांचे हाल होताना दिसत आहेत। रस्त्यावरच त्यांनी नाश्ता बनवला। हॉटेल, दुकानं आणि टॉयलेटला कुलूप लावून गैरसोय केला जात असल्याचा आरोप आंदोलक करतात। एकंदरीत आपण पाहतो मराठा समाजाचा हा जो संताप आहे, त्यामध्ये मराठा समाजाकडून सांगितलं जातंय की आझाद मैदानावरती, आझाद मैदानाच्या बाहेर जे काही खाण्याचे स्टॉल होते, त्या ठिकाणी जी दुकानं होती ती सुद्धा बंद करण्यात आली। दुसरीकडं ज्या शिवडी परिसरामध्ये जे काही बाथरूम आहे त्या ठिकाणी त्या बाथरूमचं पाणी सुद्धा तोडण्यात आल्याचा गंभीर आरोप या ठिकाणी आंदोलकांनी केला आहे। त्याबरोबरच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणाहून एकतर आमची अंत्ययात्रा निघेल किंवा आम्ही आरक्षणाचा गुलाल घेऊन जाऊ, अशा पद्धतीचं मत या ठिकाणी मराठा आंदोलकांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। भरत मोहोळकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।